हॅलो. सर्वांना सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो. आज महात्मा फुले यांची जयंती जवळजवळ 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या जन्मानिमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा द्विशताब्दी वर्ष साजरं करत आहे. यानिमित्त महात्मा फुले यांना त्रिवार वंदन. याबरोबरच विक्रमनगर जयंती मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ माने आणि त्यांचं संपूर्ण सदस्य मंडळ पदाधिकारी मान्यवर, याबरोबरच विक्रमनगरमधील प्रतिष्ठित सर्वदे साहेब, प्राध्यापक प्रवीण कांबळे सर, यशपाल, विकास गायकवाडजी, मस्के, याबरोबरच यापूर्वीचे जे माजी अध्यक्ष शुभम कांबळे, याअगोदरचेही अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी अध्यक्ष जवळजवळ 3 अध्यक्ष या ठिकाणी यापूर्वीचे आहेत. त्यांचेही अनुभव आपल्याला हळूहळू कामी येतील. कारण विक्रमनगरमध्ये जयंती साजरी केली जात असताना बऱ्याचशा गोष्टींचा कुठेतरी चांगला पायंडा म्हणून जरी असला तरी त्यामध्ये काही उणिवासुद्धा आहेत. यांच्याकडूनच आपण त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करू. याबरोबरच बाळू राऊत, विलास सोनवणे, डॉक्टर भूषण दरकसे, गायकवाड आणि विशेष म्हणजे आजचे प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय बोडके साहेब, अनिल बोडके साहेब, की ज्यांचा आदर्श आम्ही बोडके घराणं म्हणून पाहतो. यापूर्वी इंजिनियर दशरथ बोडके या ठिकाणी नेहमी यायचे. त्यानंतर ॲडव्होकेट संभाजी बोडके साहेब आहेत. त्यांच्याही डॉक्टर आंबेडकर साहित्य अकॅडमीमध्ये आम्ही सदस्य आहोत साहेब. आणि याबरोबरच दयानंद महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि याबरोबरच ऑफिसमध्ये कार्यरत असणारे सुदाम सातपुते, या सर्वांच्या प्रती मी आदर व्यक्त करतो. दरकशेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुलेंनी नेहमी सांगत आलेले आहेत की शिक्षणामध्ये सर्व काही आहे, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले असले तरी तत्पूर्वी, त्या अगोदर कितीतरी वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुले यांनी शिक्षणाचं खऱ्या अर्थानं बीज रोवण केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की एक वेळ माझी जयंती साजरी नाही केली तरी चालेल, पण महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुलेबाई यांची जी काही जयंती आहे ते एखाद्या सण किंवा उत्सवासारखं आपल्या या मागासवर्गीय, अस्पृश्य आणि बौद्ध समाजानं साजरं केलं पाहिजे. जसं आपण एखाद्या सणाला पुरणपोळी या ठिकाणी करतो, त्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तुम्ही या सण उत्सवासारखं साजरं करा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. त्यांचं प्रसिद्ध वाक्प्रचार माहितीच आहे आपल्याला.